आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी मधील इंग्रजी विषयाची कविता बास्केट फुल ऑफ मूनलाइट। ही कविता आहे सुनील शर्मा यांची। आता आपण बघूया कवितेत काय दिले। ओ मून गिव मी मूनलाइट बास्केट फुल और 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट। म्हणजे काय, कवी काय म्हणतोय की हे चंद्रा मला मूनलाइट दे, बास्केट फुल किंवा 2 बास्केट फुल, म्हणजे मला एक बास्केट भरून किंवा 2 बास्केट भरून तू काय कर, मला मूनलाइट दे आणि तुझ्या बिया पण दे, सीड्स पण दे मूनलाइटच्या। फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून ऑफ लाईट। म्हणजे काय, सिटी पासून माझ्या विलेज पर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेला काय करायचं आहे, मला स्मॉल स्मॉल अशा मूनलाइट्स काय करायच्या आहेत, त्या पेरायच्या आहेत। त्या ज्या बिया आहेत त्या माझ्या साईडच्या रोडच्या साईडने काय करायच्या आहेत, पेरायच्या आहेत। द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क। म्हणजे काय, माझ्या गावातले सगळे जे गावकरी आहेत ते काय करतात, रोज सिटीला जातात, डेली जातात ते वर्कसाठी, म्हणजे त्यांनी कामासाठी नोकरीसाठी काय करतात, त्यांनी रोज शहरी जातात। इट बिकम डार्क ऑन इट्स वे बॅक। म्हणजे ज्यावेळी ते परत येत असतात संध्याकाळी त्यावेळी काय झालेलं असतं, डार्क झालेलं असतं, अंधार झालेला असतो त्या वेवरती। ॲज माय विलेज इज क्वाईट फार। म्हणजे शहरापासून कवीचं जे गाव आहे ते खूप दूरवर आहे, त्यामुळे काय झालेला असतो, तो रस्ता कसा असतो, अंधारमय झालेला असतो। द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स। म्हणजे काय, तो जो रूट आहे शहरापासून गावापर्यंतचा तो कसा आहे, खूप टफ आहे, खूप डेंजरस आहे। का तर तिथं अंधार आहे आणि त्यात खूप सारे स्नेक्स आणि स्कॉर्पियन्स आहेत, म्हणजे साप आणि विंचू आहेत। नायदर बस नॉर कार्ट फ्लाइज। म्हणजे काय, तिथं कुठलीही एखादी बस येत नाही किंवा कुठली अशी गाडी नाहीये जी तिथे डेली येते, किंवा काही प्रवास असं काही तिथं गाडी किंवा बस असं काही येत नाही तिथं। व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप। ज्यावेळी कवीचे लेखक वडील घरी येतात त्यावेळी काय होतं की कवी जो आहे तो झोपलेला असतो। ज्यावेळी त्याचे फादर घरी येतात त्यावेळी कवी झोपलेला असतो। अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग। म्हणजेच काय, तर त्याचे फादर जे आहेत ते सकाळी लवकर गेलेले असतात कामावरती, नोकरीवरती, ज्यावेळी कवी झोपलेला असतो। ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन। म्हणजे काय, कवी काय म्हणतोय चंद्राला की मला बास्केट फुल ऑफ मूनलाइट लोन वरती दे। आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली। म्हणजेच काय की ती जी लाईट आहे तू दिलेली, मी काय करणार आहे ती, त्यामुळे तो जो डार्क रूट आहे तो मी प्रकाशमय करणार आहे, ज्यामुळे माझे फादर लवकर घरी येतील। आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम। म्हणजे त्याला का त्याचे फादर लवकर घरी यावेत असे वाटतात, कारण त्याला त्याच्याकडून खूप साऱ्या फेरी टेल्स म्हणजे परीकथा आणि स्टोरीज ऐकायच्या आहेत। ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ। म्हणजेच काय, हे चंद्रा मला बास्केट फुल ऑफ मूनलाइट दे, का तर मला खूप साऱ्या त्या बिया पेरायच्या आहेत। ऑन द साइड्स ऑफ द पाथ म्हणजे त्या रस्त्याच्या कडेने मला खूप साऱ्या बिया पेरायच्या आहेत आणि तो रस्ता कसा करायचा आहे, प्रकाशमय करायचा आहे। सुनील शर्मा ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी। म्हणजे डोगरी ही जी काही कविता असेल किंवा काय तिथून ते ट्रान्सलेट केलेलं आहे। व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय। इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की कवीला मून कडून काय हवं आहे आणि का हवं आहे। तर कवीला काय हवं आहे, बास्केट फुल ऑफ मूनलाइट हवी आहे, आणि का तर तो जो पाथ आहे विलेज पासून सिटी पर्यंतचा तो त्याला प्रकाशमय करण्यासाठी मूनलाइट हवी आहे। व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस। आता तो रोड डेंजरस का आहे बरं कवीचा असं विचारलंय, तर तो का डेंजरस आहे, कारण तिथं एक तर लाईट नाहीये, प्रकाश नाहीये, आणि तिथं खूप सारे स्नेक्स आणि स्कॉर्पियन्स आहेत। फ्लाइज ह्याचा अर्थ दिलाय बघा आपल्याला, ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट। म्हणजे रेग्युलरली काहीतरी येणारी एखादी गाडी किंवा काहीही व्हेकल। व्हाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली। म्हणजे कवीला असं का वाटतं की त्याचे फादर, त्याचे वडील हे लवकर घरी यावेत, का तर त्याला त्यांच्याकडून फेरी टेल्स आणि स्टोरीज ऐकायच्या आहेत म्हणून। हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाइम विथ युअर फॅमिली मेंबर्स। आता इथे तुम्ही तुमचे अनुभव लिहू शकता बघा। एक छान कविता होती ही। आता आपण पुढचा जो धडा आहे तो दुसऱ्या पार्टमध्ये अभ्यासूया।